हां, आता BJPचे कार्यकर्ते पूर्ण इथे आहे, दोन शब्द बोलणार आहे. या काटोल डेपोला बसेसची मागणी होती आणि आमदार साहेब निवडून आल्यानंतर सन्माननीय चरणसिंगजी ठाकूर साहेब यांनी मंत्रिमंडळ बनल्यानंतर लगेच परिवहन मंत्री यांच्यासोबत भेट घेऊन काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये काटोलचं जे बसस्टँड आहे ते अतिशय महत्त्वाचं बसस्टँड आहे आणि अनेक नागरिकांची मागणी होती की इथे बसेसचा तुटवडा आहे. त्या दृष्टीने त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून या आपल्या डेपोला त्यांनी नवीन बसेसची मागणी पूर्ण केली. त्या अनुषंगाने आज काही बसेस इथे आलेल्या आहे आणि लवकरच काही बसेस या एक महिन्यामध्ये इथे परिपूर्ण जो बसेसचा कोठा आहे तो पूर्ण होणार आहे. त्याबद्दल सन्मान्य चरणसिंगजी ठाकूर साहेब आमदार काटोल नरखेड विधानसभा क्षेत्र यांचा आम्ही आभार मानतो आणि संपूर्ण नागरिकांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रकारे येथील जे कर्मचारी आहे, जे अधिकारी लोक आहेत यांनी सुद्धा वेळोवेळी सहकार्य केलं आणि त्यांनी योग्य पद्धतीने पाठपुरावा आमदार साहेबांसोबत केला आणि आमदार साहेबांनी परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्याकडे यांच्याकडे पाठपुरावा केल्याने या आधुनिक प्रकारच्या बसेस या काटोल डेपोला प्राप्त झाला. त्यामुळे नागरिकांच्या ज्या समस्या होत्या नेहमीच्या त्या इथे त्यांना आता पायबंद झालेला आहे. त्याबद्दल सन्माननीय आमदार साहेब आणि पाठपुरावा करणाऱ्या संपूर्ण काटोल डेपोच्या अधिकारी लोकांचं आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. काटोल जय, भारत माता की जय, वंदे मातरम. काटोल बसस्टँड इथे नवीन बसेस आलेले आहे आणि पूर्ण परिसर असा स्वच्छ छान पद्धतशीर आणि पद्धतशीर काम.